आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 24 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेविका तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान सभापती कल्पनाताई शिवाजी चुंबळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीनही उमेदवारांनी प्रभागामधील विविध भागांमध्ये व्यापक असा जनसंपर्क साधला आहे। सुंदरबन कॉलनी, कृष्णा चौक, भाजी मार्केट परिसर तसेच शांतीनगर भागामध्ये उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला। या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान मतदारांना परिचय पत्रांचं वितरण देखील करण्यात आलं। तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध लोकहिताच्या योजना तसेच भारतीय जनता पार्टीची विकासभिमुख भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे। जनतेने यावेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांबाबत आपल्या समस्या आणि आपल्या अपेक्षा उमेदवारांच्या समोर मांडल्या आहेत। माजी नगरसेविका म्हणून प्रभागाच्या विकासाचा अनुभव असलेल्या तसेच MPMCच्या सभापती पदावरती कार्यरत असलेल्या कल्पनाताई चुंबळे यांनी नागरिकांना विश्वास देत सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे। यावेळी कल्पनाताई चुंबळे यांच्यासह कैलास हिरामन चुंबळे तसेच राजेंद्र महाले आणि पल्लवी गणोरे यांनी नागरिकांचे आशीर्वाद घेतले। निवडून आल्यास प्रभाग क्रमांक 24चा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। या जनसंपर्क दौऱ्याला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। भाजपच्या उमेदवारांनी प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने काम करण्याचा विश्वास यावेळी मतदारांना दिला आहे। गेल्या 20 वर्षापासून मी या प्रभाग क्रमांक 24ची नगरसेविका आहे। तर रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, पाण्याचे प्रॉब्लेम असतील, बऱ्यापैकी सॉल्व केलेले आहेत। इतर कामं तर होतच असतात, स्ट्रीट लाईटच्या असतील, पाण्याचा जलकुंभ असेल, बाळासाहेब ठाकरे उद्यान तिथे आधी स्वच्छ पाणी करायचा प्लॅन्ट होता, STP प्लॅन्ट होता, तो काढून तिथे मोठ्या प्रमाणात गार्डन तयार केलं, लोकांना फिरायची सोय केली, लहान मुलांना खेळणी बसवली, त्याच्यामुळं लोक आनंदी आहेत। आणि आता मोदीजींचं सरकार असल्यामुळे आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि लोक येता जाता सांगत असतात की ताई आम्ही तुम्हालाच वोट करणार आणि तुम्हालाच जिंकून आणणार। नवीन कामांच्या संदर्भात नाही, लोकांना तर चांगल्या सुखसुविधा, साफसफाई, सुंदर नाशिक, हरित नाशिक अशी संकल्पना आहे। आणि आता येत्या 2027 मध्ये आपल्याकडे मोठा सण उत्सव येतोय, म्हणजे महाकुंभमेळा भरतोय। तर हा 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा आपल्या इथे BJP सरकारने भरपूर मोठा निधी पाठवलेला आहे। त्याच्यामुळे आपल्या इथे रिंग रोड म्हणा, अजून बऱ्याच सुविधा येणार आहे, प्रचंड प्रमाणात आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही त्या संधीचं सोनच करणार, एवढंच बोलते। बरोबर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ पल्लवी राहुल गणोरे, कैलास बापू हिरामन चुंबळे, सौ कल्पना शिवाजी चुंबळे, महाले राजेंद्र भाऊ उत्तमराव या चौघांनाही बहुमताने विजयी करा एवढी मी प्रभागवासियांकडून अपेक्षा व्यक्त करते। कमळाला मत म्हणजे विकासाला मत, कमळाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत। मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रभागापासून सुरुवात करायची आहे। बळकट तर आहेच, कमायच आता विश्वामध्ये आपल्या नरेंद्र मोदींची तुलना चांगल्या याच्यात होत आहे। तर त्यांना बाहेरचे देश, आधी आपल्या मोदी साहेबांना कोणी विजा देत नव्हतं बाहेरच्या देशात जायला, आता दुसरे देश आपल्या मोदी साहेबांना स्वतःहून आमंत्रण करतात आणि त्यांना भारताची माहिती देण्यासाठी आणि भारतात आपण काय काय केलं ती माहिती देण्यासाठी बोलत आहेत आणि आपला भारत अजूनच सुधारत आहे। एवढंच बोलते आणि थांबते। जय श्रीराम। किरण आहेर, C24 नाशिक।